नमस्कार, अभिन्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आत्ता आपण आलेलो आहोत पंढरपूर पायी दिंडी जी येते तर आपण आता त्यांच्याशी बोलू। तुमचं नाव काय? माझं नाव अमोल श्रीराम पतंगे। सर, किती वर्ष झाले तुम्ही येता इथे? तसं आमच्या दिंडीला 47 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हा 47वा वर्ष आहे आमच्या दिंडीचं। पण मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतो। सगळ्यात पहिले आमचे आजोबा श्री मधुकर त्रिंबक पतंगे यांनी हा सोहळा सुरू केला। त्यानंतर तो आमच्या वडिलांनी चालवला 10 ते 15 वर्ष, आणि आता 2 वर्षापासून मी हा सोहळा घेऊन येतो आहे। तर खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण हे 15 दिवस हरिनामाच्या गजरामध्ये येतो, त्यावेळेस खूप छान, आणि जी ऊर्जा या 15 दिवसामध्ये जी ऊर्जा मिळते आपल्याला, ती पूर्ण वर्षभर आपल्या कामामध्ये आपल्याला ती कामं येते। आणि ही 15 दिवसाची ऊर्जा घेऊन पूर्ण 335 दिवस आपण खूप छान काम करतो। म्हणजे आता हे तुमचं दिंडी घेऊन यायचं 12 वर्ष, किती दुसरं वर्ष आहे ना? पण परंपरा किती वर्षाची आहे म्हणलं? ही परंपरा आमची 47 वर्षाची आहे। 47 वर्ष म्हणजे आजोबाने वडिलांनी परंपरा पुढे चालवत आणलेली आहे। तर तुम्हाला काही वाटत अडचणी येतात का, की प्रशासनानं आणखी काय सोय करावी रस्त्याने तुमच्यासाठी? रस्त्याने अडीअडचणी फक्त ह्याच येतात की आपण ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस पालखी मार्ग हा स्वतंत्र असावा, कारण त्या मार्गाला ट्रॅफिक नसावं। आता खूप अपघात होतात, बिचारे दिंडीवाले जे वारकरी असतात त्यांचा अपघात होतो। घरून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात, पण अपघातामध्ये त्यांना काहींना मृत्यू येतो किंवा काहींच्या दुखापत होते। हे झालं नाही पाहिजे, त्यासाठी पालखी मार्ग सेपरेट पाहिजे अशी तुमची इच्छा आहे शासनाकडे? हो। बरं, इथं आल्यानंतर तुमची काय सुखसुविधा व्यवस्थित होते का नाही? इथं आल्यानंतर आता ह्यावर्षी देवाच्या कृपेने, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या कृपेने पाऊस आला नाही तर पाऊस जर आला तर इथं खूप पाणी साचतं, चिखल खूप होतो। त्यानंतर यावर्षी आम्हाला गॅसचा खूप प्रॉब्लेम आला, आम्हालाच नाही पूर्ण वारकऱ्यांना। जे भारत गॅसवाले आहेत, भारत गॅसवाल्यांनी ह्यावर्षी खूप चुकीची सुविधा दिलेली आहे इथे हो। पंढरपूरमध्ये कालपासून त्यांच्या गॅस टाक्या नव्हत्या, आज सकाळी 11 वाजता टाक्या मिळाल्या आम्हाला। बाकी आणखी काय प्रशासनाकडे तुमचे प्रश्न असतील तर? बाकी प्रशासनाकडे काही नाही। हे जे 65 एकरामधलं जे ऑफिस आहे, 65 एकराचं ऑफिस आहे, तिथले कर्मचारी पण चांगले आहेत, पण काही कर्मचारी जरा आरेरावीच्या भाषेत म्हणजे उद्धट भाषेत बोलतात। त्यांनी वारकऱ्यांसंग व्यवस्थित बोललं पाहिजे, दुसरं काहीच नाही। इथं राहण्याची सोय तर उत्तम आहे का? हो, राहण्याची सोय उत्तम आहे। तुम्ही 8 दिवस सोडून 10 दिवस राहू शकता, त्याबद्दल काही नाही। तुम्हाला पाण्याची सोय मुबलक आहे, पाणी व्यवस्थित आहे, लाईटीची सोय आहे, टॉयलेटची सोय, बाथरूमची सोय, सगळं व्यवस्थित आहे। फक्त जे म्हणतो पाऊस आल्यानंतर जी गैरसोय होती ती झाली नाही पाहिजे। ठीक आहे।